23 जूनला उद्धव ठाकरे तसंच नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुंबई गोवा चौपदरीकरणाचा कुडाळ इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजनाचा हा सोहळा होणार आहे। स्थानिक काँग्रेस आमदार नितेश राणे आणि विधान परिषदेतले ज्येष्ठ आमदार नारायण राणे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नवा योग जुळून येणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, आज राजकारणात एक अनोखा योग जुळून येण्याची संधी आहे, काय सांगा? 2005 सालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांचे पारंपरिक शत्रू असलेले ठाकरे राणे, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एका व्यासपीठावर येणार का याकडे आता लक्ष लागलेलं असेल। निमित्त आहे 23 जूनला मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा कुडाळमध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आहे। यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे। पण या कार्यक्रमाचं निमंत्रण किंवा या कार्यक्रमातली खास बात अशी आहे, स्थानिक आमदार नितेश राणे, स्थानिक काँग्रेस आमदार नितेश राणे आणि माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सध्या राणे कुटुंबीय परदेशात आहेत। शक्यता आहे राणे कुटुंबीयही उपस्थित राहतील, उद्धव ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पण 2005 नंतर शिवसेनेतून बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर हा कदाचित पहिलाच योग असेल की नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर असतील। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमने सामने आल्यामुळं कदाचित काही वेगळी परिस्थिती घडते का। आणि 23 जूनला नितेश राणे यांचा वाढदिवसही आहे। सिंधुदुर्गात राणे स्वतः आहेत मुक्कामाला अशी माहिती मिळते। राणे आणि गडकरी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे शक्यता आहे कदाचित राणे हे गडकरींना त्यांच्या घरी बोलवतात का पाहुणचारासाठी, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी बोलवतात का, हे सगळ्या घडामोडी 23 तारखेला कदाचित वेगाने घडू शकतात आणि एक वेगळा योग कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना हा पाहायला मिळू शकतो। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।